आज आम्ही निघालो होतो मडीला कानिकनाथाच्या पाया पडायला आणि जाता जाता पाथडीहून मावठ्या देवीचं दर्शन पण घेऊन जा म्हणलं. पण इतक्या लांबचा प्रवास होईल मला असं कधीच नव्हतं वाटलं. डायरेक्ट 300 किलोमीटर. तर कशी पब्लिक मी तुमचा शामलिमसे. आज पूर्ण मोसम झालेला आहे मस्ताना, काऊन की आम्हाला फिरायला जायचं काम नसतं. पण सकाळी सकाळीच पाऊस येऊन बसला. काल बी पावसामुळे कॅन्सल झालं होतं. पण म्हणलं आज नाही, आज भिजत का जाणं पण जायचं. आलो आंबड मध्ये घनसिंगी फाटवून एका जणाला घेतलं नाही, संख्या डाऊन आहे. आणि मग इथून निघालो आम्ही पहिले तर सीधा सराट्या अंतरवाली. काऊन की माझ्या भाईच्या गाडी राणी एक जण म्हणजे विनायक भाऊ सुराशाला पण घ्यायचे. 15 मिनिटात तर वडी गोदरीवर पहिले तुम्ही भाऊला भेटा आणि तिथून 5 मिनिटात अंतरवाली जाऊन विनायक भाऊ आमच्या सोबत. मग काय पाचोड सोलापूर हायवे निघालो आम्ही मडीला. पण त्याच्या आधी पाथडी बसल्या मोठ्या देवीला पण जायचं. आता जायचं अंतर कमी सरस 150 किलोमीटर होणार आहे. गाडी आणायला मी एकटा बस. गेवराईच्या अलीकडून उमापूर फाटवून टन घेतला आणि उमापूर बोधे गावून आली ना पाथडी. आता तुम्ही या गावापैकी कुठले पण असाल तर कमेंट नक्की करा बरं का. आता पाथडी पासून मोठ्या देवीचा काय 15 मिनिटाचा रस्ता. पहिले एक मोठी यस लागली आणि तिथून 4 किलोमीटरवर जत्रा थोडासा घाट चढून आलं मंदिर. इथं मी पहिल्याच वेळेस आलतो. मंदिर तर खतरनाक आहे बरं का. आता आम्ही म्हणल्यावर गर्दी फिरतीचा विषयच नसतो. डायरेक्ट देवीपाशी एक मोठा दरवाजा आणि त्याच्या आतमध्ये मोठा देवी होत्या. घ्या मग दर्शन. आम्ही दर्शन घेतलं बाहेर आलो. बरं ते सोडा मंदिर कसं काय. इथं 2-3 फोटो काढले स्वतःचाच मार्ग स्वतः बनवून आम्ही आलो गाड्यापाशी. आता इथून आम्ही जाणार आहे सीधा कानिकनाथाला. आता ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. त्यासाठी फक्त फॉलो करून ठेवा.